राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी महाराष्ट्रामध्ये अत्यंत विजय असा मिळवलेला आहे आणि ह्या उपलक्षावधी आज आपल्या सुद्धा इथे वाढदिवस आहे। आपण जनतेशी आम जनतेशी काय आव्हान कराल? राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला कशी तुम्ही आम जनतेला कसं त्यांना सहभागीसाठी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? हा उद्देश नाही, राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीने आम्ही तयार केली, स्थापन केली, ज्याचं नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी करतात। इतर सर्व पक्षाचे काही आमचे सहयोगी आहे। या सगळ्यांनी मिळून या लोकसभेच्या निवडणुकीचं आव्हान त्यांनी स्वीकारलं। तेच आव्हान आम्ही आता विधानसभेच्या निवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत स्वीकारणार आहोत। आणि त्या दृष्टीनं त्या भागातील जनतेचे प्रश्न, त्या भागातील खोळंबलेली कामं आणि लोकांना होत असलेला त्रास, ह्या सगळ्या गोष्टी पाहून आम्ही पुढची वाटचाल त्या ठिकाणी या सगळ्यांच्या मिळून करू, अशा प्रकारचा जनतेला आमच्या पक्षाबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे। पण त्याच्या विश्वासाचं प्रतीकच म्हणून या निवडणुकीत फार मोठं यश या ठिकाणी मिळालं आणि भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत पुढे जाण्याचं काम या राज्याच्या जनतेने केलं। त्याचं उदाहरण आपल्याला त्याच्या ठिकाणी होत आहे। उद्धव बाळासाहेब उभाटा यांना फोडण्याचं कामच त्या बुद्धीने केलं आणि त्या या जनतेच्या लोकांना पसंत नाही। त्यामुळे त्या लोकांनी जेव्हा पक्ष फोडला, मग उद्धवसाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब त्या मागे या देशाची राज्याची जनता आहे हे दाखवून द्यायचं काम या निवडणुकीत झालं आणि त्याचं भरघोस यश या दोन्ही पक्षाला आपापल्या परी मिळालं। त्याचाच फायदा आमच्या महाविकास आघाडीचा या निवडणुकीत झाला। मी दंदू कनेर। मागच्या विधानसभेला इथून म्हणजे जे खासदार तुमाने होते त्यांना लीड होती 25,000ची, पण आज जर जे महाराष्ट्रात पाहतात हे विधानसभेला घडलं आहे ते लीड तर कमी झाली, ते उलट 17,800 मतांनी त्यांचा जो शिवसेनेचा कॅन्डिडेट इथं मागे गेला आहे आणि याच्यामध्ये बंगसाहेबाचं फार मोठं योगदान आहे। आणि आज विशेष करून आजच्या दिवशी त्यांना दीर्घायुष्य लाभो याकरता शिवसेना पक्ष उद्धवसाहेब